परी, ए परी, परी बाळा. हाय. इकडे ये. काय झालं परी बाळाला? घाबरलीये? आता मी आलोय ना, परांजपे काका. आता काळजी नाही करायची. चल, मी तुला आईकडे घेऊन जातो. नको, माझा फ्रेंड आला की मला माझ्या आईकडे घेऊन जाईल. अगं मी आलोय ना, परांजपे काका. बंडू काकांना समजवायचंय ना, मी समजवेन त्यांना. हा, चल. आय, असं घाबरायचं नाही काही. घाबरून कसं चालेल असं? मी काय केलं नाही यार. अहो थोडं खाऊन घ्या म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. मी नाही काय केलं. अहो बरं वाटेल काकू. तुम्हाला. आत येऊ? परांजपे, या ना, या आत या. या, असं दारातून काय विचारता अहो वरती? तुम्ही आत या ना, बसा बसा बस बस बस. काकू कशी आहे आता काकांची तब्येत? मला वहिनींचा फोन आला, काकांना बरं वाटत नाहीये. मी तसाच सगळी कामं सोडून धावत पळत आलो. परी हरवल्यापासून धास्तीच घेतली हो त्यांनी. आणि आज परत परीला पाहिलं आणि ते. तुम्ही काळजी करू नका नेहाजी, मी आलोय ना आता. खरं सांगू काकू, मला तुम्हा दोन्ही कुटुंबांचं फार अप्रूप वाटतं. म्हणजे तुम्ही जरी वेगवेगळ्या घरात राहत असलात तरी एवढे एकमेकांमध्ये मिसळलेला आहात की अक्षरशः नजर लागण्या इतपत. नाही तर हल्ली कोण एकमेकांसाठी एवढं करतं ना. तुम्ही नका काळजी करू काकू. काका बरे होतील नक्की. ये परी, ये बेटा. हो, नको ना. ऐका ना, हे बघ परी, भीतीला विश्वासाने सामोरं गेलं ना की ती दूर पळून जाते. हा, थांब तू बस. काका, काका, काही होत नाही. मी नाही काय केलं. मी नाही काय केलं. तुम्ही 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 ऐका तर, तुम्ही ऐका तर खरं माझं. अहो काका, काका थांबा थांबा. खरंच नाही काय केलं. खरंच काय केलं नाही. मी नाही केलं. काका, काका शांत व्हा. मी खरंच नाही केलं. काका, शांत व्हा, शांत व्हा. अहो आपली परी आहे, तुमची परी. तिला तुम्ही खेळवायचात, हा, भरवायचात. तिला तुम्ही फिरायला घेऊन जायचात. मी नाही. मी खरंच मी नाही केलं काय. अहो तुम्हाला कोणी काही म्हटलंय का? तुम्ही शांत व्हा बघू. अहो असं काय करताय? अहो आपली परी आहे. अहो परांजपे, नका ना परीचा विषय काढू. अहो ते बिथरतात. अहो काकू पण ओ काकू, तुम्ही उगाच परांजपेना काही बोलू नका. त्यांचा ह्याच्यात काही दोष नाहीये आणि हे कधी ना कधीतरी होणारच होतं. आता आपली परी कधी ना कधीतरी ह्या बंडू काकांसमोर येणारच होती ना. एक तर नेहा तिथे एकटी राहते, तुमच्याकडे आणून इथे परीला सोडते. उद्या देव न करो या बंडू काकांचं काही झालं आणि एकदम गचकले तर आमच्या परीने कुठे जायचं? कोणाकडे बघायचं आम्ही? वहिनी काय बोलतीयस तू? कुठला विषय कुठे नेतेस? जरा आजूबाजूचं भान तरी ठेव. आणि दरवेळेला असं टोचून बोलणं गरजेचं आहे का? काही होणार नाही काका. काका बरे होतील. मी खरंच नाही काय केलं. पण मी नाही केलं.
आणि नाहीच बरे झाले तर? नेहा, वचन दे मला. तू पुन्हा लग्न करशील. आत्ताच्या आत्ता वचन हवंय मला. आईबाप मानतेस ना आम्हाला? मग बघ बघ तुझ्या बापाची कशी अवस्था झाली ती. अगं तुझ्यासाठी घर विकायला निघाले होते ते. परी हातून हरवली म्हणून काय अवस्था झाली बघ त्यांची. आणि त्यांची ही अवस्था बघून मी पण हाताबल होते ग. उद्या आमचं काही बरं वाईट झालं तर? नाही, मला आत्ताच्या आत्ता वचन दे, तू पुन्हा लग्न करशील. दे वचन. काकू मी वचन देते, मी लग्न करी. तुम्ही म्हणाल तसं करी.